नमस्कार, आपण पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज। सावंतवाडी शहरातील बिरोडगर टेम परिसरात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे। एका 18 वर्षीय युवतीचा आणि काही वेळातच 27 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात भीती आणि चर्चेचं वातावरण निर्माण झालं आहे। नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर। नमस्कार। सावंतवाडी शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे। शहरातील बिरोडकर टेम परिसरात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात राहणाऱ्या 18 वर्षीय युवतीचा तिच्या राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना समोर आली। कुटुंबियांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केलं। या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेचा धक्का बसलेला असतानाच काही वेळातच त्याच परिसरातील 27 वर्षीय युवकाचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। या दुसऱ्या घटनेनंतर संपूर्ण शहरात एकच चर्चा सुरू झाली। एकाच परिसरात एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत। या दोन्ही घटनांची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला। पोलिसांनी प्राथमिक चौकशी करत दोन्ही प्रकरणांचा बारकाईने अभ्यास सुरू केला आहे। या घटनांमागील नेमकं कारण काय असावं याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार दोघेही स्वभावाने शांत आणि मनमिळावू होते, त्यामुळे अशा प्रकारची घटना घडल्याने परिसरातील लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। या घटनांमुळे केवळ संबंधित कुटुंबच नव्हे तर संपूर्ण परिसर हादरला आहे। दरम्यान पोलीस तपासादरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती मिळत आहे। विशेष म्हणजे संबंधित युवकांनी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचं समोर आलं आहे। त्या चिठ्ठीतील मजकूर काय आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तपास यंत्रणा या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करत असून कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी सर्व बाजूंनी तपास केला जात आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे। तज्ज्ञांच्या मते अशा घटनांकडे समाजाने गंभीरतेने पाहण्याची गरज आहे। मानसिक तणाव, एकटेपणा किंवा इतर कारणांमुळे अनेक तरुण चुकीचे निर्णय घेतात। अशा वेळी कुटुंबीय, मित्र आणि समाजाने एकमेकांना आधार देणं खूप महत्त्वाचं ठरतं। सध्या या दोन्ही घटनांप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे।